मसाला बनवायचा आहे. तर मसाला बनवण्यासाठी मिरच्या आणलेत. ही बेडगी मिरची आहे आणि ही संकेश्वरी आहे. ही 1 किलो आणि ही 1 किलो आणली. तर आता मसाला बनवणार आहे. तर आता हे वाळत घालणार आणि मग कांदा चिरायला घेणार आहे. ती मी कांदा चिरत आहे. तेव्हा का उभा उभा चिरायचा कांदा. जास्त सगळा चिरून वाळूत घालणार आहे. हे कांदे आणलेत बघा करमाळ्यावरनं. जरा स्वस्त मिळाले म्हणून आणलेत तिकडून. तर आता हे कांदा चिरून उन्हामध्ये वाळत घालायचा. असं वरचं फलकट काढून टाकायचं. असा उभा कांदा घ्यायचा चिरून. मसाला म्हणलं की मसाल्याला कांदा जास्त लागतो आणि वाळला खड कांदा असेल तर भाजायला पण सोपा पडतो. मैत्रिणींनो, आम्ही घरगुती मसाला करतो वर्षभराचा. त्यातमध्ये सगळे गरम मसाले असतात. तर ती गरम मसाले पण आम्ही ब्रँडेड आणतो आणि तो मसाला पण मी तुम्हाला दाखवते ब्रँडेड आणलेला. तर ज्याला कोणाला आमच्याकडून गरम मसाला पाहिजे असेल, आपलं तिखट वर्षभराचं काळं तिखट, तर त्याला आम्ही देऊ शकतोय. तर त्यासाठी संपर्कासाठी बघा तुम्हाला एक नंबर देते. त्या नंबरवर तुम्ही फोन करा. ज्याला पाहिजे असेल त्याने मला फोन करून सांगा मला मसाला पाहिजे म्हणून. तर नंबर पण देत आहे त्याच्यावर. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्या आहात का तुम्ही? बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आता बघा उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याचं बायका भरपूर कामं काढतात आणि मी पण ह्या वर्षी मसाला करणार आहे. तर त्यासाठी मी पंढरपूरला गेले होते आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिकडून मी मिरच्या आणल्या. तिकडून मी मंगळवेढ्याला गेले आणि मंगळवेढ्यावरनं बघा 3 प्रकारच्या मी मिरच्या आणलेत. एक गावरान आणली, एक संकेश्वरी आणली आणि एक गुंटोर आणली. तर अशा 3 प्रकारच्या आणलेल्या आहे. त्या 3 किलो मिरची आणलेली आहे. एक गावरान आहे, गुंटोर आणि संकेश्वरी, अशा 3 प्रकारच्या 3 किलो आणलेल्या आहे त्या. आणि आता तुम्हाला दाखवते मी. तर 3 किलो मिरची आणलेली आहे. त्या एका पिशवीमध्येच ठेवलेले आहे. तर आता तिला साफ करणार चांगलं, देठं वगैरे काढून. हे बघा 3 किलो मिरची आहे. तर आता तिला साफ करणार. आधी त्याच्या अगोदर मी मसाला भाजून घेणार आहे आणि मग मिरची साफ करणार आहे. तर त्यासाठी मी हे बघा तयारी केलेली आहे. त्यातमध्ये खोबरं आहे. 3 किलो मिरचीला मी 1.5 किलो खोबरं घेतलेलं आहे. तर ते खोबरं बारीक बारीक तुकडे केलेले आहेत बघा आणि बारीक तुकडं करून ठेवलेलं आहे. आणि तर 3 किलो मिरचीला मी तीळ 1.5 किलो तीळ घेतलेले आहेत, कारण आपली मिरची खूप तिखट आहे. तर 1.5 किलो मिरची घेतलेली आहे आणि मसाले पण घेतले आहेत बघा, वरच ठेवले. त्या बघा त्यातमध्ये कट्ट्यावर ठेवल्यामुळं ते तुम्हाला पिशवीतच दाखवत आहे. तर हे बघा हे मसाले आहेत. मसाले पण आम्ही ना ब्रँडेड मसाला घेऊन येतो पुण्यातून. पुण्यामध्ये एक दुकान आहे, तिथं ब्रँडेड निवडक मसाला मिळतो सगळा एकदम क्वालिटीचा. तर आता आपण तीळ कढई ठेवलेली आहे. तर तीळ भाजून घेणार आहोत.
खरपूस असे तीळ भाजून घेणार आहोत. तर तिळामुळं चटणीला एक खूप टेस्ट येते आणि चटणी ही खूप टेस्टी होते आणि अशी ना अशीच राहते चांगली वर्षभर. तर आता एक एक करून तुम्हाला मी मसाले पण त्याच्या अगोदर हे बघा, कांदा मी आधीच 10 दिवस आधीच बारीक चिरून कडक उन्हामध्ये वाळवून ठेवला होता. परत 3 किलो मिरचीला लसूणही सोलून ठेवलेला आहे. 1 किलो लसूण सोललेला आहे मी, तो तुम्हाला दाखवते ते बघा. तर हा लसूण पण साधारण 1 किलो लसूण सोलून ठेवला आहे मी. तर ही अगोदरच माझी पूर्वतयारी असते. तर हे बघा, हे असा लसूण सोलून घेतला आहे. तर आता आपण मसाले हे भाजून घेऊया आणि त्याच्या अगोदर ना तीळ पण भाजून घेऊया. तर तुम्हाला दाखवते मी एक 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 एक. भरपूर नाही का, हे चांगले ब्रँडेड मसाले असतात. मसाला हा संपेपर्यंत हा माझ्या मसाल्याचा वास जात नाही, अजिबात वास जात नाही, असा ना असा राहतो. आणि 3 किलो मिरचीला 1 किलो धने आणलेले आहेत. तर हे धने मी सगळे टाकणार नाही, त्यातले 125 ग्रॅम काढून ठेवणार आहे. तर हे धने पण निवडक आहेत, काही गरज नाही नीट करण्याची वगैरे, खूप निवडक आहेत. हे बघा, तुम्हाला मी दाखवते भाजताना सगळं एक 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 एक. हे 1 किलो धने आहेत. हे हिरवी विलायची आहे, ही हिरवी विलायची आहे. ह्या विलायचीनं मसाल्याला स्वाद चांगला येतो. स्टार फूल, लवंग, बडीशेप, बडीशेपनं पण चांगला मसाल्याला स्वाद येतो. हे आहे शहाजिरं, हे आहे दगडफूल, सुंठ आहे, सुंठ पण टाकतो, खसखस आहे, हे तमालपत्र, हे दालचिनी, हे हळकुंड, हे मसाला वेलची, नाकेश्वर, काळं मिरं आहे, काळं मिरं, जायपत्री, मायपत्री, नाकेश्वर, हिंग आहे. हिंगामुळं आपलं ते नागकेशर आहे. असं एकंदरीत आहे. तर आता मी भाजायला घेत आहे. तर मी एकदम असं करपूस तर मिळत नाही, थोडं त्याला सोनेरी कलर आला ना की घेते. तर चला आपण आता भाजायला घेऊया. सगळ्यात अगोदर आपण तीळ भाजून घेऊया. धण्यापासून सुरुवात असते, पण मी तीळ टाकलेत. तर तीळ भाजून घेऊया आपण छान मस्त पैकी. आणि मी हे तीळ ना गावरान देशी तीळ आणलेत. सगळा ब्रँडेड मसाला असतो. हे बघा, ही दालचिनी बघा, तुम्हाला जवळून दाखवते कशी आहे दालचिनी. हे बघा,
एकदम छान आणि निवडक माल असतो. मिरची पण तशीच आणते मी. आपल्याला करपवायचं नाही. तर आता आपले तीळ भाजते. तर आता आपले तीळ भाजून झालेत. तर आता आपण ना असे खरपूस भाजून झालेत मस्त पैकी. करपवायचं पण नाही. आमचा सोलापुरी जो मसाला आहे ना, साधारण कोल्हापुरी मसाल्यासारखाच आहे, पण एवढंच की आम्ही कढीपत्ता आणि ओला अद्रक घालत नाही, एवढाच आहे फरक. तर आपल्या हो का तीळ भाजले. तर आपण ह्या घमेल्यामध्ये वतून घेऊया म्हणजे गार होईल. हो का मी ह्याच्यात मध्ये वतून घेतले तीळ भाजून. आता खसखस भाजून घेऊया. काय मसाले मी ड्राय भाजून घेते आणि काय मसाले मी तेलामध्ये तळून घेते. हळकुंड, सुंठ हे जे आहेत ना ते तेलामध्ये हे करून घ्यायचं. आता ही खसखस टाकत आहे. आता आपण खसखस ना भाजून घेत आहे छान पैकी मस्त. मैत्रिणीनं थोडा व्हिडिओ मोठा होईल पण काय हरकत नाही. तुम्हाला मी व्यवस्थितच सगळं दाखवते मसाला कसा बनवायचा ते. आणि ज्यांना मसाला हवा असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा की आम्हाला मसाला हवा आहे म्हणून. तर आता आपण खसखस भाजून घेत आहे. तर आता आपली खसखस भाजून झाली बघा. आपण आता हे तिळामध्ये टाकून घेऊया का आपली खसखस मस्त पैकी भाजून झाली. आता हे दालचिनी आहे ना, फक्त हिला गरम करून टाकायचं, तेलामध्ये तळायचं नाही. ही अशी तोडून ना गरम करायचं फक्त. लवंग, दालचिनी काही लवंग घेतली आहे. लवंग पण आपण गरम करून टाकणार आहोत. हे आहे ते काळं मिरं. तेलात ह्याला आपल्याला भाजायचं नाही. तर हे सगळं गरम करून टाकायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळं गरम करत आहे. हो का शहाजीरा आहे. हो का जवळून दाखवते तुम्हाला. हे शहाजीरा पण आपल्याला गरम करून घ्यायचं. तर हे आपले खडे मसाले गरम झाले. तर आता मी ह्याला घमेल्यात ओतते. तुम्हाला जवळून दाखवते बघा. हो का आपले खडे मसाले पण फक्त गरम करून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण टाकून देऊया तमालपत्री. आणि याचं कारण का फक्त ड्राय भाजायचं, याचा संपेपर्यंत वास असा ना असा राहतो, वास जात नाही. आता आपण तमालपत्र भाजून घेऊया. इथं पुण्यामध्ये तेल टाकून जर भाजलं ना तर कुठून देत नाही, असं आहे. कुठल्या जात नाही, मग बारीक पाहिजे तसं मसाला होत नाही म्हणते. तर आता आपण तमालपत्र टाकूया भाजायला.
आणि पुण्यामध्ये तुम्ही मिरची सांगितली ना एवढी एवढी आहे, त्या हिशोबाने तुम्हाला सगळा मसाला व्यवस्थित अगदी देतात. तुम्हाला त्या दुकानाचं मी कुठल्या दुकानातून आणते ते दुकान बी तुम्हाला सांगते. अगदी ब्रँडेड मसाला मिळतो, थोडासा महाग असतो पण इतका छान मसाला मिळतो ना की ते आपलं तिखट संपेपर्यंत त्याचा वास जात नाही. आपला मसाला असा ना असा राहतो. तर आपलं आता तमालपत्र मी भाजून घेत आहे. तर आपलं तमालपत्र पण भाजले, तुम्हाला दिसत असेल. याला काय तमालपत्राला वेळ लागत नाही. हे का तुम्हाला एक पान दाखवते, हो का जवळून दाखवते. हो का आपलं तमालपत्रही भाजून घेतलंय. आता बडीशेप राहिली, आपण बडीशेप भाजून घेऊया. माझा मसाला ह्या वर्षाची त्या वर्षापर्यंत जातो. आता आपण बडीशेप भाजून घेत आहे. अजून थोडे टाकावे अशी वाटतंय मला. ठीक आहे, नंतर टाकते. आपली बडीशेप भाजलेली आहे चांगली मस्त पैकी. हे का तुम्हाला जवळ दाखवते. आता आपण धने भाजून घेऊया. आपण आता धने भाजून घेत आहे, तर चांगले खरपूस धने भाजून घेऊया. आपले धने आता भाजलेत बघा मस्त पैकी, खरपूस असे छान भाजलेत. हो का तुम्हाला दाखवते. सगळ्या धन्यांना असे डाग 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 पडलेत, मस्त पैकी खरपूस भाजलेत. आता राहिलेले धने आपण भाजून घेऊया. आता आपले धने भाजून झाले. आता आपण दगड फूल भाजून घेऊया. हे बघा हे
दगडफूल पण आपल्याला ड्रायच भाजायचंय, तेल नाही टाकायचं. कारण पुण्यामध्ये तेल टाकून भाजलं ना कुठून देत नाहीत, कुठल्या जात नाही म्हणते, त्यांची बी काय हे नाही, कुठल्या जात नाही चांगलं व्यवस्थित. तर आता आपलं दगडफूल चांगलं भाजून घेऊया. आपलं आता दगडफूल पण भाजलंय. आता याला आपण काढून घेऊया. बघा तुम्हाला जवळून दाखवते. आता जे तळायचे आहे मसाले ते आपण तळून घेऊया. याला काय आपण म्हणतो, याला नागकेशर का काय म्हणतो, याला पण भाजून घेऊया. नागकेशर, नागकेशर त्याला पण आपण भाजून घेऊया. हे कोकणामध्ये बघा जेव्हा मासे बनवतात ना त्यावेळेला ते मसाल्यामध्ये टाकते, जेव्हा वाटण करतात ना त्याच्यामध्ये ते टाकतात. आपण मसाला करताना टाकतो, परत नाही टाकत. आणि मी जे आणते ना सगळे मसाले, सगळे निवडा मसाले, त्याला काही करायची गरज नाही. आपलं नागकेशर पण भाजून झालंय, लय नाही भाजायचं, अगदी गरम त्याला करायचं, कच्च पण त्याचं गेलं पाहिजे. तर का हे पण आपलं भाजून झालंय, याला पण टाकते. तर आपल्याला जे तळायचे आहेत ना ते मसाले आपण तळून घेऊया. तर मी जेमिनीवर तेल वापरत आहे, हे बघा. तर आता आपले जे तळायचे मसाले आहेत ना ते आपण तेलामध्ये तळून घेऊया. त्यासाठी मी स्पेशल पाकिट काढले. सामानामध्ये भरतानाच मी 15 पॅकेटचा बॉक्सच भरून ठेवते. तर तेल पण आपण स्वच्छ असं रोजचं वापरलेलं खरकटं तेल वापरायचं नाही, जेणेकरून आपला मसाला वर्षभर चांगला टिकतो. त्यातच आपल्याला हिंग पण तळून घ्यायचंय. जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आपल्याला. हे बाकीचं ना मी बाउलमध्ये ठेवते. अमृता गेली आहे माहेरी, त्याच्यामुळे माझी एकटीची धांदल उडाली. आणि सुचेता पण आली नाही. तीन किलो मिरची असल्यामुळे बघा मी मोठी हिंगाची बाटली डबे आणली. खडा हिंग आहे, जेणेकरून आपला मसाल्याला जाळी वगैरे लागत नाही. आणि हा मसाला आपल्याला पचायला पण हलका होतो आणि खायला पण स्वादिष्ट लागतो, चांगला लागतो. तुम्ही कुठलीही भाजी करा, खूपच छान लागते, टेस्टी लागते. तर आपण हिंग पण तळून घेऊया. आपण प्रत्येक गोष्ट खूप मेहनतीने आणि कष्टानं करतो मैत्रिणींनो, तर ती पण तशीच चांगली झाली पाहिजे, स्वच्छ आणि नाही का मस्तपैकी असं बनवून, जेणेकरून आपल्या कुटुंबाचं पण प्रकृती चांगली राहते. तर आपण आता हिंग पण तळून घेणार.
आपला हिंग तळून झालाय, याला काढून घेते. हो का. लई पण त्याला असा एकदम हे करू द्या, करायचा नाही. एकदम तेलातून जरा नाही का थोडं हे झालं की काढायचं त्याला. आपला मसाला मस्त पैकी राहतो मग. हिंग पोटाला बी चांगला असतो, पचायला हलका. आता आपण ह्यातच हे स्टार फुल भाजून घेऊया, म्हणजे फ्राय करून घेऊ. स्टार फुल हे चांगलं फुगलं पाहिजे. हो का. स्टार फुल आपलं चांगलं तळून निघाले, याला काढून घेऊया. याला काढून घेते. पन्नास 50 ग्रॅमचे 2 आहेत. हळकुंड आपण तळून घेऊया. हळद आपली आता तळती चांगली. हळद ना फुटेपर्यंत भाजायची, अशी ताड 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 फुटेपर्यंत हळद भाजायची. मग ते हळद चांगली भाजली असं समजायचं. आपल्या हळदीचा आवाज येतोय बघा, ताड ताड ताड. हो का, किती मोठी झाली. हो का, तुम्हाला दाखवते. हो का, कसली फुगली. हो का, हळद अशी तळून घ्यायची चांगली. जवळून दाखवते तुम्हाला. हो का, मस्त पैकी आपली हळद तळून निघाली. अगदी फुटेपर्यंत हळद तळून निघाली. आता आपण मसाला वेलची तळून घेऊया. हे बघा, ही मसाला वेलची. ती पण अशी टम्म फुगली पाहिजे, अशी एकदम छान तळून निघली पाहिजे मस्त पैकी. करपू द्यायची नाही, पण अशी चांगली तळून घ्यायची. याला टाकलं की लगेच ते भाजून निघतंय. आता आपली मसाला वेलची हो का तळून निघाली, तुम्हाला दाखवते. आता हिरवी वेलची तळून घेऊया. मला थोडं
प्रॉब्लेम होतोय नाही का इकडं, जरा घमे पाटी आहे ती जरा थोडं लांब आहे, तेलाचे खाली टिपके पडते, म्हणून मी तुम्हाला कढई जवळ घेऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला बी नीट व्यवस्थित दिसावं म्हणून. आता आपण सुंठ तळून घेऊया. मेन महत्वाची सुंठ, त्याने वास खूप छान येतो. सुंठ, हिरवी इलायची आणि बडीशेप, खूप मसाला छान इतका मस्त होतो ना, संपेपर्यंत त्याचा वास जात नाही. तळताना उडतंय बघा, थोडं दक्षता घेऊनच तळायचं, पटपट नाहीतर उडलं जातं. सुंठ पण आपली चांगली अशी फुलेपर्यंत तळून घ्यायची. हा मसाला मला शिकवला आहे मैत्रिणीनं, त्या व्यक्तीचं आवर्जून मी नाव घेईन. यांची मोठी आत्या अक्कानी शिकवलेला आहे, ते आता हयात नाहीत, पण त्यांनी मला मसाला कसा बनवायचा तर त्यांनी शिकवला. त्यांनी स्वतः भाजून दाखवला आणि शिकवला मला, तर मी आजपर्यंत तसाच मसाला मी बनवते. तेव्हा आपली सुंठ पण चांगली तळून घेतली, फुलून गेली चांगली. तर आपण हिरवी इलायची तळून घेऊया. हो का, आपली हिरवी इलायची. आपली हिरवी इलायची तळली, आता ती काढू. हो का, हिरवी इलायची. जेव्हा काय मसाले तळतो ना, ते ऑटोमॅटिक तेल हे होतच, पडतं ते तेल. हो का, हिरवी इलायची आपली तळून झाली. आता हे माळपत्री आणि जायपत्री राहिली, हे दोन आता आपण तळून घेऊया. त्यानंतर मग खोबरं आणि कांदा. हे दोन्ही मी एकत्रच टाकणार आहे, ॲट अ टाइम दोन्ही तळून निघेल. मायफळ आणि जायफळ, मायपत्री आणि जायपत्री आपण तळायला घेतले आहे, ते तळत आहे बघा. त्याला पण लय नाही तळायचं, ते पण फुललं की त्याला पण काढून घ्यायचं लगेच, कारण ती पण नाजूक असते ना, करपण्याची शक्यता असते. हो का, ही पण तळून घेतलं. हो का, तुम्हाला दाखवते. हो का, मायपत्री आणि जायपत्री. आता मी 3
किलो मसाल्यासाठी 1.5 किलो खोबरं घेतलं आहे. त्या खोबऱ्याचे मी बारीक बारीक तुकडे केले. ते बघा, ते आपण टाकूया आता तेलात भाजून घेऊया. हा का, आता एकदम वाळलेलं खोबरं असल्यामुळं तुम्हाला दाखवते हातात घेऊन. एकदम वाळलेलं खोबरं असल्यामुळं मला खिसता नाही आलं, तर त्याचे मी तुकडेच केलेत, एकदम असे बारीक केलेत तुकडे. आता आपण टाकून घेऊया ते. आणि नंतर तो कांदा, सगळ्या शेवटी कांदा तो भाजू. मिरची भाजली तर भाजली, नाही तर मग नाही का उन्हामध्ये तशी ती लय खूप कडकडीत वाळवलेली आहे. मला असं वाटतं मी दरवर्षी मिरची भाजत नाही, पण माझा मसाला असा ना असा राहतो, अजिबात त्याला काही सुद्धा होत नाही. तर आता आपण खोबरं टाकलेलं आहे, निम्म आपण भाजणार आहे. यात सगळं एकदम 1.5 किलो खोबरं बसणार नाही, तर आपण आता निम्म तळून घेणार आहे. एकदम वाळलेलं खोबरं आहे, त्याला काय म्हणजे असं जास्त वेळ लागणार नाही, ते लगेच तळून निघेल. आपलं खोबरं भाजत आहे. आपलं खोबरं भाजलंय बघा, लाल दाखवत तुम्हाला. चांगलं जर खोबरं भाजलं ना की मसाला बी छान होतो. खोबरं कच्चं ठेवायचं नाही. ताट गरम झाले मैत्रिणीनं, धरताही नाही. तेव्हा का असं खरपूस लाल होईपर्यंत आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपलं खोबरं भाजून झालंय. आता आपण हा वाळवून ठेवलेला कांदा ना, हा आपण चिरून घेऊया. हा साधारण कांदा ना 3 ते 4 किलो कांदा आहे, तर वाळवून बघा केवढा झालाय. तर हा कांदा आपण भाजून घेऊया. थोडस तेल टाकू, याला तेल कमी पडतंय. कांदा चांगला खळखळीत वाळवला ना की भाजायला बी सोपा जातो, छान भाजला जातो आणि पटकन भाजतो. बहिणीच्या गावावरनं कांदा आणला होता, करमाळ्यावरनं आणला होता कांदा.
जरा थोडासा स्वस्त मिळाला होता म्हणून करमाळ्यावरून आणला होता. तिच्या गावचा बाजार असतो ना शुक्रवारी, तर तिथून आणला होता तो कांदा. तेल जरा थोडस लागतंय, तेल टाकलं. आपला कांदा मस्त पैकी भाजताय चांगला, खूप छान. हे बघा मैत्रिणीनं, आपला कांदा भाजलाय. मी जवळून दाखवते तुम्हाला. वाळलेला कांदा असल्यामुळे तो पटदिशी भाजला बघा. ओला कांदा असता तर तो सहसा सहजी भाजला नसता. पूर्ण असा खळखळीत भाजलाय. गॅस बंद करते, तुम्हाला दाखवते जवळून. हे बघा, चांगला मस्त पैकी कांदा भाजलाय. हे बघा, दिसतंय ना तुम्हाला. त्याचं कारण की हा कांदा मस्त पैकी वाळवल्यामुळं पटकन भाजला. 5 मिनिटात भाजून निघाला कांदा. तर आपला कांदा, मसाला, खोबरं, का सगळा मसाला भाजून 3 किलोच्या मिरचीसाठी एवढा मसाला झाला आहे. प्लस खोबरं आणि कांदा आणि लसूण आणि त्यात मध्ये मोठं मीठ असं मिळून 9 ते 9.5 किलो मसाला होतो तो वर्षभराचा. जर ज्यांना माझ्याकडून कोणाला मसाला हवा असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगा की ताई आम्हाला मसाला हवा आहे म्हणून, मी त्यांना देऊ शकते. तर मला कमेंट करून सांगा. तर आता आपण ही मिरची, हा मसाला सगळा आपण कुटायला देऊया बाबांकडं. मिरची निवडते, स्वच्छ करते, अर्धी देठ काढते. का तुम्हाला दिसते का? का मिरच्याची देठ काढते मैत्रिणीनं, या तुम्ही पण काढायला. का सुपात घेतलंय, देठ काढत बसले बाल्कनी मध्ये. आता बाबा घेऊन जातील, स्वच्छ साफ करून देते मिरची, मग दळायला घेऊन जातील. मग मसाला करून आणला ना की मग दाखवते तुम्हाला कसा झालाय ती. तर आपला मसाला कुटून झालाय मैत्रिणींनो. बघा, 3 किलो मिरची आणि आपला धने, खोबरं, सगळा गरम मसाला सगळं टाकून हा 9.5 किलोचा झालाय. तर आता आपण हे सगळं बरणीमध्ये भरून घेणार आहोत. हे असे जे आहेत ना ढेकळं बघा, हे अशी ते फोडून घ्यायचं चांगलं.
हा संपेपर्यंत ना ह्याचा वास अजिबात जात नाही. हा कोल्हापुरी मसाल्यासारखाच हा पण मसाला आहे, सोलापुरी मसाला. हे बघा काळं तिखट म्हणतात ह्याला. असतो ना त्याच पद्धतीनं केला जातो. फरक एवढाच आहे की कढीपत्ता कोथिंबीर हे टाकल्या जात नाही. बाकी सगळे मसाले हे टाकल्या जाते. लसूण वगैरे, अद्रकच्या ऐवजी सुंठ टाकलं जातं. तर ह्या बघा हे आपला मसाला कुटून आणलाय. आता आपण ह्या भरण्या मी घासून पुसून वाळवलेल्या आहेत उन्हामध्ये. आता ह्यात मी भरणार आहे. तर ह्याच्यातले जे आहेत ना हे असं गाठी हे ढेकळ्यासारखं, तर ते फोडून एक जीव करून मग आपण भरणार आहोत. जेणेकरून आपला मसाला वर्षभर चांगला राहतो, टिकतो. असा ना असाच राहतो. तर ह्या बघा असं सगळं हे नाही का गाठी फोडून घ्यायच्या, एक जीव करून मग चांगलं असं बरणीत दाबून ठेवला ना मस्त वर्षभर असा ना असंच राहतो. का गेल्या वर्षीचा मसाला एवढा राहिलाय, असा ना असाच राहिला एकदम छान. हो का. तर आता ह्याला एक जीव केलेला आहे. कोणाला मसाला पाहिजे असेल काळा मसाला त्यांनी माझ्याकडून घेऊ शकता तुम्ही. तसं मला कमेंट करून सांगा किंवा आम्हाला मसाला हवा आहे म्हणून मी तुम्हाला करून देऊ शकते. तुम्ही कमेंटद्वारे सांगा मला. मी तुम्हाला मसाला भाजताना सगळे मसाले, मिरची किती घेतली सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवलेलं आहे. तर आता बघा मी बरणीमध्ये भरणार आहे. हे बघा ही बरणी 5 किलोची बरणी आहे ही. तर ह्या बरणीमध्ये मी मसाला भरणार आहे. पळी आणायला लागेल. असा बारीक चमच्यानं असा भरून घ्यायचा थोडा. तर आपला मसाला व्यवस्थित राहण्यासाठी ह्यात आपण तळून हिंग तर टाकलेलंच आहे, परंतु 2-2 खडे हिंगाचे पण टाकत आहोत आपण, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित राहावा म्हणून. हो का ही एक बरणी भरली, तुम्हाला दाखवते. हो का ही एक बरणी फुल भरली आणि आता ही बरणी भरून ह्यात मध्ये भरते. तर हे आमचं काळं तिखट जे आहे ना ते वर्षभराचं असतं. तर आता ह्या वर्षाचे त्या वर्षापर्यंत हे जातंय. तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मी हे बनवलेलं मसाला तुम्हाला मी देईन. तुम्ही सांगा मला वजनी प्रमाण नाही का, तुम्हाला मी सांगेन कसं काय ते. आणि एकदा हा माझा मसाला घेऊन खाऊन बघा, आमचा खूप टेस्टी असतो, वर्षभर असा ना असाच राहतो. तर ह्याला व्यवस्थित असं गाठी वगैरे फोडून चांगलं. हो का हा एक गेल्या वर्षीचा हा मसाला आहे, असा ना असाच राहिला आहे बघा. ह्याला काय सुद्धा झालं नाही. हो का हे आत्ता केलेलं आणि गेल्या वर्षीचं सेम दिसतंय का नाही, रया गेलेलं नाही ना काय नाही. हे आतमध्ये मिक्स करून टाकणार आहे. वास पण तसाच आहे. थोडंसं राहिलं होतं एक अर्धा किलोभर. अगदी आहे असं मसाला आपला राहिलाय. बिलकुल
त्याचा वास हे झाला नाही ना, काय नाही. भाज्या पण इतक्या टेस्टी होतात ना, तुम्हाला वरनं गरम मसाला टाकण्याची काही गरज पडत नाही. तर आता हे मसाला यामध्ये मिक्स करत आहे. इथे गडबड केली. गावगावच्या कार्यकर्त्यामध्ये 50%पेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा व्यापार केला आहे. तेवढा फोन बंद करायचं काम करा, म्हणजे आमच्या लोकांना देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांची ही बरणी भरली हो का, पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागले. ही बरणी भरली. साधारण सगळे मिळून 10 किलो झाले मसाला. गेल्या वर्षीचा पण अर्धा ते पाऊण किलो होता तो, आणि हा 9.5 किलो. तर दोन्ही भरण्या, हे थोडंच भरायला आहे. हे भरलं असतं पण हे रोजच्या वापरासाठी हे काढलंय. तर असा हा आमचा काळा मसाला, आमचा घरगुती, जे त्याला येसुरबी म्हणल्या जातं आहे, काळं तिखट पण म्हणल्या जातं आहे. तर हे आम्ही वर्षभराचं करून ठेवतो. तुम्हाला जर मैत्रिणींना माझ्याकडून मसाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता मला. लोकांना असं वाटतं की बारामतीची तर हे बघा, हे असं केलेलं आहे. तर आता ह्या बरण्या आपण झाकून ठेवूया. असं वाटतं आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला आणि सुनेत्रा बहिणींची आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की ही माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर ज्यांना पण पाहिजे असेल तिखट त्यांनी मला कमेंट करून सांगा की आम्हाला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगेन. बाय. दशरथ माने आणि प्रवीण माने